तामिळनाडूमध्ये थलपतीचा विजय. मग महाराष्ट्राचा कोणता हिरो होऊ शकतो? राज्याचा सीएम. वंदे मातरम. मित्रांनो, मे 2026 मध्ये तामिळनाडूच्या राजकारणाने एक असं वळण घेतलंय की ज्याची चर्चा संपूर्ण देशभर होत आहे. सुपरस्टार विजय, ज्यांना चाहते प्रेमाने थलपती म्हणतात, त्यांनी आपल्या तमिळगा वेत्री कळघम TVK पक्षाद्वारे 108 जागा जिंकल्या आहेत आणि राज्यपालांना भेटून राज्याच्या सत्तेची सूत्र स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. सुपरस्टार विजय यांच्या या विजयाने महाराष्ट्रात एक मोठी चर्चा सुरू झाली. तामिळनाडूत जे घडलं ते महाराष्ट्रात घडू शकतं का? आपल्याकडेही मोठे स्टार्स आहेत, प्रचंड लोकप्रियता आहे. मग महाराष्ट्रात असा कोणता अभिनेता आहे जो सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचू शकतो? रितेश देशमुख, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर ही चटकन जिभेवर नावं आली. अन्य चित्रपट कलाकारांची नावे या व्हिडिओमध्ये पुढे दिलेली आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण आजच्या ॲक्टिव्हिटीज इन्साईटच्या या विशेष भागात आपण याच अनुषंगाने महाराष्ट्रातील परिस्थिती जाणून घेणार आहोत. याशिवाय अमेरिका आणि अन्य देशांमध्ये देखील चित्रपटातील हिरो थेट राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. त्यांची देखील आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी संजय झेंडे. आपण पाहतात ॲक्टिव्हिटीज इन्साईट्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण अशी वेगवेगळ्या विषयांची माहिती आपण या माध्यमातून देत असतो. मित्रांनो, तामिळनाडूमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सुपरस्टार विजय याच्या पक्षाने 108 जागा जिंकल्या. त्यामुळे त्याचा पक्ष राज्यातील सर्वाधिक आमदार असलेला पक्ष ठरला आहे. बहुमतासाठी कमी पडत असलेल्या 10 जागांसाठी त्याची जुळाजुळव सुरू आहे. काँग्रेसने त्याला पाठिंबा दिलाय. मात्र एखाद्या सिने कलाकाराने स्वतःचा पक्ष स्थापन करून एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश संपादन करण्याचे देशातील बहुधा हे पहिलेच उदाहरण असावे. अर्थात तामिळनाडूमध्ये चित्रपट आणि राजकारण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेथे सिनेमा स्टार बरोबर लोकनायक अशी मानसिकता आहे. याची मुळं थेट द्रविडियन चळवळीत आहे. पूर्वी MG रामचंद्रन असोत किंवा जयललिता, तेथे अभिनेत्याला देवदूत मानलं जातं. रजनीकांत, कमल हासन या अभिनेत्यांचा देखील राजकारणाच्या क्षितिजावर उदय आणि अस्त बघण्यात आला. विजय यांच्या यशामागे त्यांचं मक्कल अयक्कम म्हणजे चाहत्यांचं मोठं नेटवर्क होतं, ज्याचं त्यांनी राजकीय पक्षात रूपांतर केलं. त्यांनी सन 2010 पासून अतिशय नियोजनबद्धरित्या पडद्यावरील भूमिकांच्या माध्यमातून स्वतःची इमेज निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि मे 2026च्या निवडणुकीत 108 जागा जिंकण्यात ते यशस्वी झाले. अर्थात त्यांना पूर्ण बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे अन्य पक्षांची त्यांना बहुमतासाठी मदत मिळाली तरच ते वास्तवातील मुख्यमंत्री होऊ शकतात. अर्थात पडद्यावर ते यापूर्वी अनेकदा मुख्यमंत्री झालेले आहेत, परंतु वास्तवातील सीएम होणं फारसं सोपं नसतं, हे आता या चित्रपट कलाकाराच्या लक्षात आलं असेल. असो, आपला तो आजचा पूर्ण विषय नाही. त्यानिमित्ताने तामिळनाडूतील प्रस्थापित द्राविड पक्षांची दशकांची सत्ता या 51 वर्षीय कलाकारांनी मोडीत काढली, हे विशेष. मित्रांनो, आता वळूया आपल्या महाराष्ट्राकडे. तामिळनाडूच्या तुलनेत महाराष्ट्राची राजकीय रचना खूपच कॉम्प्लिकेटेड आहे. येथे केवळ लोकप्रियता पुरेशी नसते. महाराष्ट्रात राजकारण हे जमिनीवरच्या संघटनांशी जोडलेलं आहे. येथील मतदार सामाजिक चळवळीच्या माध्यमातून विचारांचे संस्कार झालेले आहेत. महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या सामाजिक चळवळींचा प्रभाव येथे आहे. त्यातून मतदाराची जडणघडण झालेली आहे. या समाजसुधारकांच्या वैचारिक अधिष्ठानाचा वारसा जपणारे अनुयायी येथे आहेत. त्यांच्या सामाजिक राजकीय भूमिका ठाम आहे. जाती आणि धार्मिक बांधिलक्या पक्क्या आहेत. पडद्यावरील झगमगाटाला भुलणारे येथील मतदार नाही. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रीय विचारसरणीचा वारसा सांगणारे इथे आहेत. या विचारधारेची जपणूक करणारा आणि राष्ट्राच्या पुनर्निर्माणाच्या प्रेरणेने भारावलेला अनुयायांचा फार मोठा वर्ग या राज्यात आहे. त्यांच्या सांस्कृतिक धारणा आणि जाणीवा घट्ट आहेत. असा वर्ग फिल्मी डायलॉग आणि पडद्यावरील भूमिका बघून त्यामागे धावणारा नाही. याशिवाय महाराष्ट्रात सत्ता जी येते ती साखर कारखाने,
दूध संघ आणि जिल्हा बँकांच्या माध्यमातून येते. नटांच्या फॅन क्लबच्या जोरावर सत्ता मिळणं इथे कठीण आहे. याशिवाय जातीय समीकरणे आहेत. महाराष्ट्रात मराठा, ओबीसी आणि दलित राजकारणांचा मोठा प्रभाव असतो. याशिवाय अलीकडे प्रभावी ठरत असलेला जो माधव पॅटर्न आहे तो अस्तित्वात आहे, तो प्रभावी आहे. माधव पॅटर्न म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी यांची एकत्रित संख्या ही मराठा समाजापेक्षा अधिक आहे. त्यामुळे येथे केवळ स्टारडम चालत नाही. तरीही काही नावे अशी आहेत त्यांच्याकडे क्षमता आहे, पण त्यांच्या मर्यादाही तितक्या स्पष्ट आहेत. सर्वात प्रथम नाव मला जे जिभेवर आलं ते रितेश देशमुख. त्यांचे वडील विलासराव देशमुख राजकारणात होते. राजकीय वारसा त्यांना आहे. त्यांची स्वच्छ प्रतिमा आहे, पण त्यांचा स्वभाव आक्रमक नाही. राजकारणात अशी व्यक्ती कितपत चालेल हे बघू. नाना पाटेकर शेतकरी प्रश्नावर कायम काम करतात. नाम फाउंडेशनमुळे त्यांना मोठी विश्वासार्हता आहे, पण राजकारण ही 24 तास चालणारी पूर्ण वेळ ड्युटी आहे. त्यासाठी लागणारे संघटन त्यांच्याकडे नाही. हल्ली त्यांनी ग्रामीण जीवनाशी समरस होण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बघू. प्रवीण तरडे त्यांची जी काही ही आहे पर्सनॅलिटी ती रांगडी आहे आणि मराठी अस्मिता आणि ग्रामीण युवकांना ते आकर्षित करणार. पण राज्यव्यापी नेतृत्वासाठी त्यांना व्यापक व्हिजनची गरज असेल. मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर, अशोक सराफ, सुबोध भावे, अमोल कोल्हे, शरद पोंक्षे, सयाजीराव शिंदे, अंकुश काकडे, स्वप्नील जोशी, किरण माने, प्रसाद ओक या अभिनेत्यांची नावे त्यांच्या अभिनयाबरोबरच सामाजिक व राजकीय भूमिकांमुळे नेहमी चर्चेत असतात. मित्रांनो, अलीकडे माझे चित्रपट बघण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. टीव्ही सिरियल तर मी बघतच नाही, ते बंदच केलंय. फार वर्ष झाली. त्यामुळे आणखीन काही कलाकारांची नावे पुढे येऊ शकतात. तुम्हाला काही नावे माहीत असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. मग आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू. मग ते चळवळ आणि राजकीय हालचाली सुरू करतील. ठीक आहे, गमतीचा भाग राहू द्या. मित्रांनो, आपण अभिनेते राजकारणात येण्याबाबत विचार करीत आहोत. महाराष्ट्राची जनता गमतीने एक गोष्ट नेहमी म्हणते, इथले नेते अभिनेत्यांपेक्षाही सरस अभिनय करतात. गेल्या 5-6 वर्षामध्ये जे आपल्या राज्यात घडलं राजकीय नाट्य ते पाहता त्यांच्या समोर हॉलिवूड, बॉलिवूडचे चित्रपट कलाकार फिके पडतील. सकाळी होणारे शपथविधी, मध्यरात्रीची गुवाहाटी वारी आणि नवनवीन स्क्रिप्ट यामुळे नेत्यांनीच लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली का असं वाटतं. आजचे राजकारण हे प्रामुख्याने 24 तास चालणाऱ्या न्यूज चॅनल्स आणि सोशल मीडिया भोवती फिरत असतं. एखादा अभिनेता जितक्या सहजतेने कॅमेऱ्यासमोर वावरतो ना, तितक्या सहजतेने हे आपले महाराष्ट्रातले नेते रोज सकाळी पत्रकार परिषदा घेतात, बाईट्स देतात आणि आपल्या चेहऱ्यावरचे भाव परिस्थितीनुसार बदलवतात. अभिनेत्यांना रडण्यासाठी ग्लिसरीन लागतं, पण आपले राजकीय नेते कधी डोळ्यात पाणी आणून तर कधी महाराष्ट्र, मराठी, हिंदू, मुस्लिम अशा धर्माच्या, जातीपंथाच्या नावावर जनतेच्या भावनांना हात घालतात आणि अभिनयाचं एक उत्तम प्रदर्शन करतात. त्यांच्या संवादातील चढ-उतार एखाद्या कसलेल्या थिएटर आर्टिस्टला साजेचे असतात. खरं तर महाराष्ट्रात राजकीय वारसा आणि वैचारिक लढाईपेक्षा आता इव्हेंट मॅनेजमेंट आणि परसेप्शन म्हणजे लोकांचं मत बनवणं याला महत्त्व आलेलं आहे. त्यामुळेच नेते जेव्हा टीव्हीवर येतात ना, तेव्हा ते केवळ माहिती देत नसतात. ते एक प्रकारचं ते प्रेझेंटेशन असतं, त्यांचं ते सादरीकरण असतं आणि त्याच्यातून त्यांचा एक इमेज बिल्डिंगचा कार्यक्रम सुरू असतो. तुमच्या मते गेल्या 5 वर्षातील कोणता राजकीय प्रसंग तुम्हाला सर्वात जास्त फिल्मी किंवा नाट्यमय वाटला हे अवश्य सांगा. थोडक्यात सांगायचे तर महाराष्ट्रात फिल्म स्टार पार्टी यशस्वी होण्यासाठी केवळ पडद्यावरची प्रतिमा असून चालणार नाही. त्याला सामाजिक आंदोलन, स्पष्ट विचारधारा आणि मजबूत ग्राउंड नेटवर्कची जोड द्यावी लागेल. तामिळनाडूमध्ये अभिनेता देवदूत असतो, पण महाराष्ट्रात तो तुमचा आमचा प्रतिनिधी असावा लागतो. तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रातील कोणता अभिनेता राजकारणात बदल घडवू शकतो? की महाराष्ट्राचे जे प्रस्थापित नेते आहेत ते अभिनयात श्रेष्ठ आहेत? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ॲक्युरियस इन्साईटला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता एक रेफरन्स, अभिनेते ते नेता या प्रवासाबद्दल आपण बोलतोय. तामिळनाडूमधील सुपरस्टार असलेला विजय या नटाने स्थापन केलेल्या पक्षाने 108 जागा जिंकला हे आपण आता जाणून घेतलं. हे आपल्या देशात घडलं, पूर्वी अमेरिकेत देखील घडलं आहे. अमेरिकेचे जे 40वे राष्ट्राध्यक्ष होते रोनाल्ड रिगन, हे राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी हॉलिवूडमध्ये एक प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी 50 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं. रोनाल्ड रेगन
अमेरिकेत 1981 मध्ये अमेरिकेचे 40वे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांनी सलग 2 वेळा हे पद भूषवलं. अजून खास विशेष माहिती, आपले ट्रम्प तात्या, विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जरी मूळचे बिल्डर असले, बांधकाम व्यावसायिक असले, तरी त्यांची खरी लोकप्रियता द अप्रेंटिस या अत्यंत गाजलेल्या रियालिटी शोमुळे घराघरात पोहोचली होती अमेरिकेत. ते एक प्रसिद्ध टीव्ही पर्सनॅलिटी म्हणून ओळखले जात होते. 2016 मध्ये त्यांनी कोणत्याही राजकीय अनुभवाशिवाय थेट राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवली आणि ती जिंकून आले. आणि तसंच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष ओलोडिटी झेलेन्स्की हे सध्याच्या काळातील सर्वात थक्क करणारे उदाहरण आहे. झेलेन्स्की हे युक्रेनमधील एक अतिशय लोकप्रिय विनोदी अभिनेते होते. विशेष योगायोग असा आहे, त्यांनी सर्वंट ऑफ द पीपल नावाच्या एका टीव्ही मालिकेत एका शिक्षकाची भूमिका केली होती आणि जो शिक्षक पुढे अचानक देशाचा राष्ट्राध्यक्ष बनतो आणि पुढे 2019 मध्ये वास्तव जीवनात त्यांनी ती निवडणूक लढवली आणि ते प्रचंड बहुमताने निवडून आले. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य सांगा. जय हिंद.